एका गावामध्ये एक तरुण मुलगा होता, जो नेहमी नकारात्मक विचार करायचा. त्याला असे वाटायचे की तो कधी काही चांगले करू शकत नाही. त्याच्या या वागणुकीमुळे तो खूप चिंतित असायचा. एके दिवशी तो गावातील गुरुजींकडे गेला आणि म्हणाला, "गुरुजी, हे वर्ष संपत आहे, पण मला अजून काही साध्य करता आले नाही. माझ्या हातून फक्त चुका झाल्या आहेत. मला असे वाटते की मी माझ्या आयुष्यात कधी काहीच करू शकणार नाही." गुरुजी शांतपणे त्याला ऐकत होते. त्यांनी मुलाला जवळ बोलवले आणि एक कागद व पेन्सिल दिली आणि सांगितले, "हे घे, यावर वर्षभरात तुझ्याकडून झालेल्या चुका लिहून काढ." मुलाने थोडासा विचार केला आणि लिहायला सुरुवात केली. पाहता पाहता त्याने कागदावरती आपल्या चुका लिहिल्या. जेव्हा तो तेव्हा गुरुजी म्हणाले, "आता दुसऱ्या बाजूला तुझ्या वर्षभरातील चांगल्या गोष्टी लिहायला सुरुवात कर." काही चांगल्या कामांची यादी त्याला आठवली आणि त्याच्या चेहऱ्यावर हसू आले. गुरुजी म्हणाले, "पाहिलंस, वर्षभरात फक्त चुका झाल्या नाहीत, तर चांगल्या गोष्टी घडल्या आहेत." चुका या आपल्या प्रवासाचा भाग असतात. आपल्याला शिकवतात, सुधारायला मदत करतात. जर तू चुकांवरती लक्ष केंद्रित केलं तर तू तुझं यश विसरशील. प्रत्येक वर्षात चांगलं आणि वाईट दोन्ही घडत असतं. चूक आणि यश यांचे संमिश्रण आपल्याला पुढे जाण्याची ताकद देत असतं. हे वर्ष संपत आहे, पण पुढचं वर्ष नक्की नव्या संधी घेऊन येते. चुकांमध्ये शिकून पुढे जाणं हीच खरी प्रगती आहे. श्री स्वामी समर्थ.